सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. साधनेची जागा आणि आसन या गोष्टींचा विचार केला असता थोर संत सांगतात की जेव्हा आपण साधनेला बसणार असू त्यावेळेस साधना करताना आपणाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये. साधनेच्या जागेवर कुणाचीही वर्दळ नसावी. थोडक्यात काय तर साधना करताना साधकास पूर्णपणे एकांत मिळावा. साधनेची जागा स्वच्छ, पुरेसा प्रकाश असणारी असावी, कोंदट नसावी. आपण जर आपली साधना रात्री, मध्यरात्री किंवा उत्तर रात्री करणार असू तर आपण आपल्या अंथरुणावरही तो करू शकतो. फक्त आपले अंथरुण, आपण परिधान केलेले वस्त्र हे स्वच्छ असावे. आता आसनाचा विचार केला तर आपले आसन हे शक्यतोवर मऊ, जाड आणि ज्यावर आपल्याला व्यवस्थित मांडी घालून बसता येईल असे असावे. आपले आसन हे नेहमी जमिनीवरच असावे. बसताना आपण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच बसावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.